हाय, मी कल्याणी. तर माझं खूप दिवसांपासून चाललं होतं पावभाजी बनवेल, बनवेल. पण कसं होतं ना, आपल्या घरात एक भाजी असते तर एक नसते, असं होऊन जातं. तर मग आज येतानाच मी भाज्या वगैरे घेऊन आले होते. पाव, भाजी वगैरे सगळं घेऊन आले होते. त्यानंतर भाज्या वगैरे सगळ्या साफ केल्या व्यवस्थितपैकी आणि त्या मस्त धुवून घ्यायच्या. भाज्या एकदम मस्त आणि जास्त पाण्यात धुवून घ्यायच्या, जेणेकरून भाज्यात जी घाण असते ती सगळी निघून जाते. त्यानंतर घेतली मी भाज्या, म्हटलं पहिलं शिजायला टाकून देते. कुकरमध्ये थोडंसं बटर टाकलं, भाज्या वगैरे कट केलेल्या सगळ्या टाकून दिल्या. थोडा पावभाजी मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि मग त्यानंतर त्या भाज्या आपण शिजायला 5-1 मिनिट तरी 3 शिट्ट्या होईपर्यंत कुकरमध्ये त्याला शिजवून द्यायचं. त्यानंतर आणि मग तोपर्यंतच मी इकडे घेतला होता कांदा वगैरे कट करायला. पण कांदा सध्या मार्केटमध्ये एवढा कडू आहे ना, मग मी काय करते, कांद्याची वरची सालं काढते आणि त्याला अर्धा तास तरी पाण्यात ठेवते, जेणेकरून त्याचा जो कडवटपणा असतो ना तो निघून जातो. मी तसेच कापते कायम. आणि त्यानंतर भाज्या वगैरे शिजल्या होत्या माझं तेवढं सगळं होईपर्यंत, तर मी लगेच स्मॅश करून घेतलं सर्व. बारीकच करायचं, एकदमच जेवढं होईल तेवढं बारीक करायचं भाज्या. त्यानंतर घेतली मी ते भाजीला फोडणी द्यायला. कांदा, टमॅटो, शिमला मिरची सगळं टाकायचं. त्यात थोडासा पावभाजी मसाला थोडा नाही जास्तच टाकायचा. थोडी लाल तिखट टाकायची आणि त्यानंतर इथे मी जे स्मॅश केलं होतं ते टाकून दिलं आणि वरतून तुम्हाला पाहिजे तसं मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकतात. आणि मी मीठ वगैरे टाकलं. पावभाजी शिजते तोपर्यंत तिकडे पावपण वगैरे सगळं गरम करून घेतलं लगेचच बाजूला. आणि तुम्ही इथे भाजी बघू शकता, खूप मस्त आणि एकदम झणझणीत अशी पावभाजी झाली होती. खूप टेस्टी झाली होती. तोपर्यंत इकडे पुढे रूममध्ये येऊन बघितलं तर एवढा काय पसारा झाला होता. तेच बघून मी डोक्यालाच हात लावला. म्हटलं तर काय करणार, शेवटी मलाच आवरायला लागणार आहे. सो चलो बाय.